नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। शाळा महाविद्यालयाच्या परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांची बंदी केव्हा होणार? नुकतेच हिवाळी अधिवेशनामध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य व अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात आवाज उठवला। मात्र असे असताना देखील रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच शिक्षण संस्थांच्या प्रवेशद्वारावर 100 मीटरच्या आत आपल्याला तंबाखूजन्य विक्री करणाऱ्या टपऱ्या दृष्टीस पडतात। मग कडक नियम असताना देखील ह्या टपऱ्या कशा काय आहेत हा प्रश्न साहजिकच पालकांना पडतो। परंतु यामागे मोठा दोष आहे तो अन्न व औषध प्रशासनाचा। कारण खात्याला आदेश दिलेले असताना देखील शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशद्वारासमोरील अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या टपऱ्या बंद होत नाही। पेण शहराचा विचार करता पेण प्रायव्हेट हायस्कूल, टेक्निकल कॉलेज, सार्वजनिक विद्या मंदिर, गुरुकुल स्कूल, डॉक्टर पतंगराव महाविद्यालय यांच्या प्रवेशद्वारावर आपल्याला पहिल्या दृष्टीक्षेपात टपऱ्या उभ्या असलेल्या दिसतील। या टपऱ्या विरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे। महत्त्वाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्याचा अन्न व औषध प्रशासनाचा कार्यालय पेण मध्ये असून देखील सर्रास टपऱ्या शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशद्वारावर आहेत। त्यामुळे तातडीने कारवाई होणे काळाची गरज आहे। दिलेला आहे की त्याच्यामध्ये या शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरामध्ये गुटखा, तंबाखू, सिगरेट विक्री करणाऱ्या पान टपऱ्या, जनरल स्टोअर, किराणा दुकान यांचं अतिक्रमण काढण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यांच्यासोबत पोलीस ठाणे प्रभारी यांनी पत्रव्यवहार करावा आणि संयुक्त कारवाई पथकं नियुक्त करण्यात आलेली आहेत असं उत्तरात म्हटलंय। अध्यक्ष महोदय, अशी पथकं नियुक्त करण्यात आलेली असली तर लोकप्रतिनिधींना अजूनपर्यंत त्याची माहिती मिळालेली नाही। त्यामुळे प्रत्यक्षरित्या या आदेश जर झाला असेल तर त्याची अंमलबजावणी कधी होणार, किती कालावधीमध्ये असं पथक नियुक्त केलं जाणार आहे आणि असं पथक नियुक्त केल्याचे नाव, नंबर यांच्या संदर्भातली माहिती त्या शाळा महाविद्यालयांच्या परिसरामध्ये लावण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, मग जसं माहिती अधिकाराचे फलक लागलेले असतात तसं या फलक, त्याचे सदस्य, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स, जिथे तक्रार केली पाहिजे असे नंबर्स, असे फलक त्या शाळांच्या परिसरामध्ये लावले जाणार का? आणि जर यानंतर तक्रार केल्यानंतर देखील अशी पानटपरी किंवा असा आस्थापना जर हटवली जाणार नसेल तर या पथकाला जबाबदार धरलं पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत। असे गुन्हे दाखल केले जाणार का? आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केलेला प्रश्न सुटेल की तसाच राहील हा येणारा काळच ठरवेल। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।